हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, 2024साठीचं MHT CET रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. हेच रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याच जणांना खूप डाऊट्स येत आहेत. एस्पेशली SC-BSCच्या स्टुडंट्सला खूप कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे आणि याचसाठी मी SC-BSCच्या स्टुडंट्सने फॉर्म फिल कसा करायचा ह्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. यामध्ये मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला आता आपण सुरू करूया आपलं रजिस्ट्रेशन. तर बऱ्याच जणांना खूप कन्फ्युजन आहे की CETचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना SC-BSC कॅटेगरीमधून कसा भरायचा. खूप सारे कन्फ्युजन्स आहेत, डाऊट्स आहेत. तर हे सगळे डाऊट्स मी आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आणि मी स्वतः हा फॉर्म भरलेला आहे आधी, त्यामुळे मी त्याचा अनुभव घेतलेला आहे की कोणकोणत्या पॉईंट्समध्ये कन्फ्युजन होतं. तर आज मी तुमचं हे सगळं कन्फ्युजन दूर करणार आहे. तर चला आधी आपण आता स्टार्ट करूया. ओके, तर आता तुम्हाला इथे स्क्रीनवरती न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड असे 2 ऑप्शन्स दिसत असतील. तर आता आपलं जे न्यू रजिस्ट्रेशन आहे आपण तिथे क्लिक करायचं. सो त्याच्यानंतर तुम्हाला इथे ते विचारतील की हॅव यू अपियर्ड फॉर PCM MHT CET 2024. तर जर तुम्ही PCM म्हणजे मॅथ्सची CET दिली असेल तर इथे येस करा, किंवा मग PCBची दिली असेल तरी त्याचा खाली इथे ऑप्शन येतो, तुम्ही तिथे येस किंवा नो काही करू शकता. सो आता मी दिलेली नाही आहे, सो इथे नो करणार. आता इथे तुमचा जो CETचा ॲडमिट कार्डवरती जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर असतो आणि रोल नंबर असतो, दोन्ही वेगवेगळे नंबर असतात. ते तुम्हाला नीट काळजीपूर्वक बघून इथे एंटर करायचे. आणि खाली तुम्ही CETचा फॉर्म भरताना जो सुरुवातीला आपण एक्झामच्या वेळेस फॉर्म भरतो तेव्हा भरताना तुम्ही इथे काय तुमची बर्थ डेट टाकली आहे ती इथे टाकायची आहे. तर तुम्ही हे वरचे तिन्ही पण डिटेल्स टाकलेत की खाली तुम्ही चेक PCM CET डिटेल्स इथे क्लिक करायचं. आणि ते क्लिक केल्यावरती तुम्हाला पुढे तुमचा जो CETचा रिझल्ट आहे सगळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे पर्सेंटाईल आणि ओव्हरऑल तुमचं टोटल पर्सेंटाईलसुद्धा दिसतील. यानंतर तुम्हाला अजून काही तुमचे पर्सनल डिटेल्स विचारले जातील. तर इथे आहे की तुमचं कॅन्डिडेट्स फुल नेम म्हणजे तुमचा जो 12वीचा रिझल्ट आहे HSC मार्कशीट त्याच्यावरती तुमचं कसं नाव आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. सो बेसिकली असं असतं की आपलं आधी सरनेम असतं, मग आपलं नाव आणि मग आपल्या वडिलांचं नाव असतं. त्याप्रमाणे तुम्ही इथे नाव टाकायचं आहे आणि स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आहे. आणि त्याच्याखाली तुमच्या वडिलांचं जे काही नाव आहे ते टाका. त्यानंतर आईचं नाव आहे ते टाका. आणि इथे तुमचा जेंडर सिलेक्ट करा. इथे परत एक कन्फर्म जेंडर म्हणून ऑप्शन आहे, तिथे परत कन्फर्म करा. आणि खाली परत तुमचं जे डेट ऑफ बर्थ आहे, जी तुमच्या आधार कार्डवरती डेट ऑफ बर्थ आहे आणि तीच तुम्ही तुमच्या CETचा फॉर्म भरताना सुद्धा टाकली असेल, ती तुमची बर्थ डेट इथे टाकायची आणि परत राईट साईडला इथे ही कन्फर्म करायची आहे. सो त्याच्यानंतर रिलिजन. आता रिलिजन जरा आता आपण SC-BSCचा स्टुडंटसाठी हा व्हिडिओ आहे. सो रिलिजन ऑब्व्हियसली हिंदू येणार आहे. आणि रिजन म्हणजे काय की तुम्ही कोणत्या रिजनमध्ये राहताय. लाईक जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही अर्बन सिलेक्ट केलं पाहिजे. आणि जर तुम्ही गावाच्या साईडला राहत असाल, गावामध्ये राहत असाल तर तुम्ही रुरल सिलेक्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर खालचं आहे की ॲन्युअल फॅमिली इन्कम. सो आता आपण SC-BSCचे स्टुडंट्स आहोत, त्यामुळे आपल्याला नॉन क्रिमिलियरसुद्धा आहे. आणि आपलं जे इन्कम असणार आहे ते ऑब्व्हियसली 8 लाखपेक्षा खालचं असणार आहे. सो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे तुमचं जे काय फॅमिलीचं ॲन्युअल इन्कम आहे ते. आणि इथे तुमची मदर टंग ऑब्व्हियसली मराठी असणार आहे. आणि नॅशनॅलिटी आपोआप इथे इंडियन येऊन जाते. ओके, सो नेक्स्ट येतात ते म्हणजे कम्युनिकेशन डिटेल्स. सो ह्या कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा इथे ॲड्रेस टाकावा लागेल. हा ॲड्रेस तुम्ही तोच सेम टाकायचा आहे जो तुम्ही तुमच्या आधार कार्डवरती दिलेला आहे. जास्त काही त्याच्यामध्ये मिस्टेक्स करू नका. त्यानंतर नेक्स्ट येतो तो म्हणजे स्टेट, म्हणजे आपलं राज्य, तुम्ही कोणत्या राज्यात राहता ते म्हणजे आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर येतं जिल्हा. सो तुम्ही आता कोणत्या जिल्ह्यात राहताय, त्यानंतर कोणत्या तालुक्यात राहताय ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. तिथे तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनू येईल, तिथून तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तालुक्यामध्ये राहताय ते तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर येतं विलेज. आता विलेजमध्ये तुम्ही जिथे राहताय ते विलेज कोणतं येतं. आता समजा की आपण सातारा सिलेक्ट केला, तालुका डिस्ट्रिक्ट, सो विलेजसुद्धा इथे सातारा येतो. सो त्यानंतर येतो की पिनकोड. तुमचा जो ॲड्रेस आहे जो तुम्ही वरती टाकला आहे तिथे त्या पिनकोड, त्या रिजनचा पिनकोड काय आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे. आणि नेक्स्ट आहे तो म्हणजे टेलिफोन नंबर. तो काही ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही आहे. जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात, नाही तर नाही दिला तरी नो प्रॉब्लेम.
आणि नेक्स्टची जी स्टेप आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही अजिबात चुका करू नका असं मला वाटतं. कारण की इथे तुम्हाला तुमचा जो कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी द्यायला लागतो आणि हा चुकला नाही पाहिजे. कारण की तुम्हाला आपल्या या पूर्ण ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये जे काही OTPs येतील किंवा जी काही इन्फॉर्मेशन येईल तुम्हाला ती या नंबरवरती येईल. आणि इथे तुमचा नंबर टाकताना असाच द्या जो शक्यतो चालू असतो. बंद असतो तो वाला देऊ नका. कारण की नंतर जर का तुम्हाला काही डिटेल्स आले तर ते तुम्हाला कळणार नाहीत. सो इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ईमेल आय डी जो चालू आहे तो टाका. सो दॅट की काय होतं की जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्याच्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेसेज येतो. तो तुम्हाला 3 फॉर्म्समध्ये येतो. एक म्हणजे SMS मध्ये येतो, एक WhatsAppवरती येतो आणि त्यानंतर एक ईमेल आय डीवरती येतो. म्हणजे जे तुम्ही तुमच्या ईमेल आय डी इथे द्याल त्या ईमेलवरती तुम्हाला एक मेल येईल की तुमचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म हा कन्फर्म झाला आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशन तुमचं कंप्लीट होईल, आता तुम्ही व्हेरिफिकेशन सिलेक्ट करताय किंवा फिजिकल करताय ते तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि जेव्हा तुमचं ते फुल व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल तुम्हाला तेव्हासुद्धा एक मेसेज येईल सेम टू सेम जसं की SMS, WhatsApp आणि ईमेलवरती की तुमचं व्हेरिफिकेशनसुद्धा आता कन्फर्म झालेलं आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये शक्यतो चुका करू नका. ओके, तर आता तुम्ही तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स जेव्हा द्याल त्याच्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड टाकायला विचारतील. हा पासवर्ड खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्ही कोणासोबतही शेअर नाही करायचा. आता ह्या पासवर्डमध्ये त्यांनी रूल्स काय सांगितलेत की 8 to 13 कॅरेक्टर्स ह्याच्यामध्ये असले पाहिजेत. एकदम छोटासुद्धा नाही ठेवायचा आणि एकदम मोठासुद्धा नाही ठेवायचा. आणि त्याच्यामध्ये एक अप्पर केस अल्फाबेट, एक लोअर केस अल्फाबेट म्हणजे एक कॅपिटल लेटर आणि ॲटलिस्ट एक कॅपिटल लेटर आणि ॲटलिस्ट एक स्मॉल लेटर पाहिजे. त्याच्यानंतर जे तुमचा जो पासवर्ड असेल त्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक नंबर पाहिजे. म्हणजे काही 0 to 9 मधला कोणताही ॲटलिस्ट 1 नंबर तिथे पाहिजे. त्याच्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर. आता स्पेशल कॅरेक्टर कोणते असतात की जसं @ आलं, हॅश आलं, अंडरस्कोर आलं, यामधले कोणतेही तुम्ही एक स्पेशल कॅरेक्टर तिथे वापरा. आणि हा पासवर्ड तुम्ही कोणालाही शेअर करायचा नाही आणि लक्षात राहील असा सेट करा. एकदा तुम्ही इथे सेट केला की तुम्हाला परत कन्फर्म करायला लागेल आणि ते खाली कॅप्चा टाकायचा आणि नंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करा. बट हा पासवर्ड जो आहे तो तुम्ही खूप सिक्रेट ठेवा. कुठेतरी लिहून ठेवा सो दॅट तुम्ही हा विसरणार नाही. कारण की नेक्स्ट टाईम जेव्हा तुमचं पूर्ण कोणती ॲडमिशन प्रोसेस असेल त्यावेळेस तुम्हाला या पासवर्डची खूप गरज पडेल लॉग इन करताना. सो हा पासवर्ड तुम्ही विसरू नका. आता तुम्ही तुमचा पासवर्ड सेव्ह केला. तिथे तुम्ही खाली कॅप्चा टाकून जेव्हा सेव्ह अँड प्रोसीड कराल तेव्हा तुम्हाला अशी काही स्क्रीन दिसेल. तर ह्या स्क्रीनवरती एक ॲप्लिकेशन ID जनरेट झालेला तुम्हाला दिसेल. हा ॲप्लिकेशन ID सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा. हाच ॲप्लिकेशन ID आपल्याला फर्दर प्रोसेसमध्ये तुमची जी ॲडमिशनची प्रोसेस असते त्यावेळेस तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लागतो. त्यामुळे हा सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके, तर आता नेक्स्ट स्टेप असते की तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्डमध्ये जायचं आणि तिथे तुम्हाला इथे रजिस्टर्ड कॅन्डिडेट साइन इन या ऑप्शनमध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन ID विचारतील. सो आत्ता जो आपला ॲप्लिकेशन ID जनरेट झालेला आहे तो तुम्ही इथे टाकायचा जो EN पासून स्टार्ट होतो. जरी आता तुम्ही हा लिहून नसेल ठेवला तरी तुम्हाला SMS आला असेल जो तुम्ही तिथे नंबर टाकला आहे तिथे. त्याचबरोबर ईमेल ID वरती सुद्धा तुम्हाला मेल आला असेल. सो तिथला तुम्ही ॲप्लिकेशन ID बघून नीट इथे टाकायचा आणि जो तुम्ही आधी पासवर्ड सेट केला होता तो अलॉंग विथ तुमचे जे कॅपिटल लेटर्स आहेत, स्पेशल कॅरेक्टर, नंबर ते सगळं सेम टू सेम इथे टाकायचं आणि खाली इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो नीट टाकून इथे साइन इन करून घ्यायचं. ओके, सो आता तुम्ही साइन इन केलं की तुम्हाला पुढे एक अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. तर या स्क्रीनमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मोड सिलेक्ट करायचा आहे. सो इथे 2 ऑप्शन्स असतात ते म्हणजे फिजिकल स्क्रुटिनिटी किंवा स्क्रुटिनिटी. तर फिजिकल स्क्रुटिनिटी जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमच्या जवळच्या SC सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट सिलेक्ट करायला लागतील. SC सेंटर म्हणजे थोडक्यात तुमच्या परिसरातलं जवळचं जे तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज कोणतं असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि जर का तुम्ही स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर हे सगळी प्रोसेसची व्हेरिफिकेशन जी आहे ती ऑनलाईन होते आणि तुम्हाला ऑनलाईनच सगळे नोटिफिकेशन्स येतात. ओके, सो आता नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे कॅन्डिडेटचे टाईप. सो आपल्याकडे इथे टाईप्स तुम्हाला दिलेले असतात, टाईप A, टाईप B अँड सो ऑन. सो आता आपण हे SCBCच्या स्टुडंटसाठी करतो आहे तर आपली जी टाईप असते ती टाईप Aमध्ये येतो आपण. आता टाईप Aमध्ये कोण कोण येतात ज्यांचं SSC आणि HSCचं एज्युकेशन म्हणजेच 10th आणि 12th ही एका महाराष्ट्रात
महाराष्ट्रातल्या रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशनमध्ये झालेली आहे आणि त्याचसोबत त्यांच्याकडे एकतर महाराष्ट्र राज्याचा डोमिसाईल किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जन्मल्याचा प्रूफ असला पाहिजे, म्हणजेच तुमचा जन्माचा दाखला असला तरी चालतो. सो अशा स्टुडंट्सनी इथे महाराष्ट्र टाईप ए सिलेक्ट करायचा. ओके. सो आता नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे तुमची होम युनिव्हर्सिटी डिटेल्स. तर आता आपण महाराष्ट्र टाईप ए सिलेक्ट केलेला आहे. तर इथे तुम्हाला अशा काही प्रकारची स्क्रीन दिसेल. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे की पहिलं असतं ते म्हणजे टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर अपलोडिंग टाईप ए. तर टाईप ए मी तुम्हाला काय सांगितलं की एक तर तुमचं महाराष्ट्राचं डोमिसाईल असलं पाहिजे किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्मला त्याचा प्रूफ असला पाहिजे, राईट. सो हा प्रूफ ज्या ज्या डॉक्युमेंट्समध्ये असतो ते असतात की आपला डोमिसाईल एक असतो, त्याच्यानंतर आपलं बर्थ सर्टिफिकेट आणि ॲज वेल ॲज तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती सुद्धा तुमचं जन्माची प्लेस लिहिलेली असते, तिथेसुद्धा महाराष्ट्र लिहिलेलं असतं. सो इथे तुम्ही सिलेक्ट डॉक्युमेंटवरती क्लिक केलं की तुम्हाला खाली एक ड्रॉपडाऊन मेनू असेल आणि तिथे तुम्हाला 3 ऑप्शन्स असतील की तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे, कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. सो ते तुम्ही तुमच्या मनानुसार ते सिलेक्ट करू शकता. त्यात असतं की डोमिसाईल असतं, त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट असतं आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असतं, जसं की मी म्हटलं. त्याच्यानंतर खाली येतं की सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास्ड SSC. म्हणजेच काय की तुम्ही तुमची 10वी कोणत्या डिस्ट्रिक्टमधून केली. त्यानंतर खाली येतं की तुम्ही तुमची 12वी किंवा डिप्लोमा कुठून कंप्लीट केलात. सो ते डिस्ट्रिक्टसुद्धा तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं आहे. आणि खाली सेम की तुम्ही तुमची 12वी आणि किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही कोणत्या तालुक्यामधून कंप्लीट केला आहे, तर तुम्ही तिथे तालुका सिलेक्ट करा. आणि हे सगळं तुम्ही सिलेक्ट केलं की आपोआप इथे खाली तुमची होम युनिव्हर्सिटी येईल. सो ही तुमची होम युनिव्हर्सिटीचे जे डिटेल्स आहे त्याची स्क्रीन आहे. इथे तुम्ही नीट काळजीपूर्वक सगळी माहिती टाका. आणि त्याच्यानंतर खाली जे आहे ते म्हणजे तुमचे कॅटेगरी डिटेल्स. आता इथून खरंच खूप इम्पॉर्टंट पार्ट सुरू होतो. तर आता हा SCBCच्या स्टुडंटसाठी व्हिडिओ आहे, जसं की मी आधी म्हटलं. त्यामुळे कॅटेगरी डिटेल्स टाकताना तुम्हाला खूप काळजी घ्यायला लागते आणि ह्याच सेक्शनमध्ये खूप जणांना जास्त डाऊट्स आहेत, खूप कन्फ्युजन आहे. तर हे कन्फ्युजन आता मी तुमचं सॉल्व्ह करते आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर अजून तुम्ही कमेंट्समध्ये विचारा मला, मी त्याला नक्कीच आन्सर करायचा प्रयत्न करेन. सो आता इथे आहेत कॅटेगरी डिटेल्स. तर पहिला येतं की तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची असते. तर ऑब्व्हियसली तुम्ही SCBCमधून सिलेक्ट करा. तर तुमचं SCBCसाठी आपल्याला जे आहे कास्ट सर्टिफिकेट लागतं, त्याच्यानंतर नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट लागतं आणि त्याचसोबत आता जो नवीन GR आहे त्याप्रमाणे कास्ट व्हॅलिडिटीचं सुद्धा सर्टिफिकेट लागतं. सो आधी तुम्ही इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट केलीत SCBC. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली कास्ट सिलेक्ट करायची तर मराठाच असणार आहे, कारण की मराठा स्टुडंटसाठीच SCBC आहे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे सिलेक्ट कास्ट ऑर ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट स्टेटस. आता इथे त्यांनी काय विचारलं आहे की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आहे की नाही. आता आपल्यामधले बऱ्याच जणांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ॲप्लाय केलं आहे. सो म्हणजे त्यांच्याकडे रिसिप्ट आहे, पण त्यांच्याकडे ॲक्च्युअलमध्ये अजून सर्टिफिकेट आलेलं नाही आहे. आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांची हीच अवस्था आहे की त्यांच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट अजून आलं नाही आहे, बट त्यांनी ॲप्लाय केलेलं आहे. सो इथे सुद्धा आता मी ॲप्लाय केलं आहे, बट मला ते रिसीव्ह नाही झालं. सो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता की ॲप्लाईड बट नॉट रिसिव्ड. तुम्हाला जर भेटलं असेल तर तुम्ही इथे अवेलेबल म्हणून सिलेक्ट करू शकता. ओके. सो आता मी इथे केलं आहे की ॲप्लाईड बट नॉट रिसिव्ड. सो आता तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट केलेत की खाली तुम्हाला ऑप्शन्स येतात, ते म्हणजे असतात की कास्ट और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ॲप्लिकेशन नंबर. आता हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला जी रिसिप्ट भेटली असेल ना, जेव्हा तुम्ही ॲप्लाय केलं आहे कास्ट व्हॅलिडिटीसाठी, त्या रिसिप्टवरती दिलेला असतो तो नंबर. तर हा नंबर कोणता असतो की वरती तिथे आपल्याला बारकोड दिलेला असतो आणि त्याच्याखाली हा नंबर दिलेला असतो. तो नंबर तुम्ही ते न चुकता इन्सर्ट करा, सो दॅट की नंतर तुम्हाला ओरिजिनल आलं तरी तुमचं काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यानंतर खाली असतं की कास्ट और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ॲप्लिकेशन डेट. आता तुमच्याकडे जर रिसिप्ट असेल तर त्याच्यावरती ऑफिसर्स जे असतात ते तुम्हाला एक स्टॅम्प मारून देतात आणि ज्या दिवशी तुम्ही अप्लाय केलेला आहे त्या दिवशीचा जो स्टॅम्प असतो, सो ते तुम्ही इथे एक ड्रॉपडाऊन मेनू येतो, त्या कॅलेंडरमधून तुम्ही जर का किती जुलैमध्ये 10-9 जुलै किंवा आत्ताच बऱ्याच जणांनी अप्लाय केलं आहे 14-15 जुलैला जर का अप्लाय केलं असेल तर तुम्ही इथे ती डेट सिलेक्ट करा. ती डेटसुद्धा सिलेक्ट करताना चुकवू नका.
कारण की हे सगळे डिटेल्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि आता नेक्स्ट आहे ते म्हणजे कास्ट और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी नेम. आता आपल्यामधले बरेच जे आपले फ्रेंड्स आहेत ते घरी फॉर्म भरतात आणि घरी फॉर्म भरताना ह्या ऑप्शनमध्येच खूप जणांना डाऊट्स आहेत. इथेच खूप जणं अडखळतात. आता जर तुम्ही कॅफेमध्ये जाऊन भरत असाल तर कॅफेमधले लोक ऑब्व्हियसली हे त्यांच्यानुसार भरतात. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरी तुम्ही कॅफेमध्ये गेलात तरी स्वतः फॉर्म भरा. कारण जर त्यांच्याकडून काही चूक झाली तर आपल्यालाच ते नंतर आपल्यावरतीच येतं. त्यापेक्षा तुम्ही स्वतःहून जो काही फॉर्म आहे तो तुम्ही स्वतःहून भरा. आणि जर तुम्ही घरी भरत असाल तर इथे कास्ट और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी नेम असतं. तर इथे तुम्ही काय टाकायचं, तर तुमची जी रिसिप्ट असते जी तुम्हाला ॲप्लाय केल्यावरती भेटते तिथे वरती एक नाव दिलेलं असतं. तुम्हाला कुणी ते व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट इश्यू केलं आहे त्या ऑथॉरिटीचं तिथे नाव असतं. ते तुम्ही नाव टाका. आणि त्याच्यानंतर खाली असतं जो नेक्स्ट आपला ऑप्शन आहे तो आहे म्हणजे कास्ट और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्युइंग डिस्ट्रिक्ट. आता तुम्ही तुमचं जे कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आहे ते तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये जाऊन ॲप्लाय केलं आहे, कोणत्या डिस्ट्रिक्टमधलं आहे ते डिस्ट्रिक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करा. आणि त्याच्यानंतर जे तुमचं कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आहे, आता आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर वेल अँड गुड, बट नसेल तर तुमच्या जे रिसिप्टवरती जे तुमचं नाव आहे ते तुम्ही तिथे लिहा. जसं आहे तसं सेम टू सेम लिहा, काही त्याच्यामध्ये बदल करू नका. आणि खाली आता तुम्ही इथे काय त्यांनी विचारलं की कास्ट सर्टिफिकेट नंबर. ज्या अर्थी तुम्ही व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं त्या अर्थी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणारच आहे SCBCचं. आता काही जणांकडे SCBCचं कास्ट सर्टिफिकेट ॲज वेल ॲज नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट हे दोन्ही एकाच पेजवर आहेत. आणि काही जणांकडे ज्यांनी नवीन GR प्रमाणे ॲप्लाय केलं त्यांच्याकडे SCBCचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमी लेअर हे वेगवेगळ्या पेजेसवरती आहेत. तर दोन्हीमधलं सुद्धा चालतं. आणि इथे तुम्हाला कोणता नंबर टाकायचा आहे की तुमच्या जे कास्ट सर्टिफिकेटवरती वरती जो बारकोड असतो तिथे 20 डिजिटचा एक बारकोड असतो, तो तुम्हाला इथे तो नंबर इथे टाकायचा आहे. तोच तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो. आणि हा तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्ही इथे एंटर केल्यानंतर खाली अजून एक आहे की सिलेक्ट नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट स्टेटस. आता जर का तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते जर एकत्र असेल, जसं मी म्हटलं ना की कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट काही जणांना एकत्र भेटलं आहे आणि ते सुद्धा चालतं. तर तुमचं एकत्र असेल तर तुमच्याकडे ऑब्व्हियसली नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट आहे. सो तुम्ही इथे अवेलेबल म्हणून सिलेक्ट करू शकता. किंवा जर तुम्ही सेपरेट ॲप्लाय केलं असेल पण तुम्हाला अजून नाही भेटलं तर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड करा सिलेक्ट. आणि जर का भेटलं असेल तर तिथे अवेलेबल म्हणून करू शकता तुम्ही. ओके, सो आता आपला जो नेक्स्ट सेक्शन आहे तो आहे म्हणजे आपला स्पेशल रिझर्वेशन डिटेल्सचा. तर इथे पर्सन विथ डिसेबिलिटी, जर का तुम्ही अपंग असाल तर इथे तुम्ही येस करा, अदरवाईज नॉट ॲप्लिकेबल करा. इज पॅरेंट अ डिफेन्स पर्सनल, म्हणजे जर का तुमच्या पॅरेंट्सपैकी कोणी मिलिटरीमध्ये असेल तर तुम्ही ते येस करा, अदरवाईज नॉट ॲप्लिकेबल. आता इथे तुमचं ॲन्युअल इन्कम जे आहे ते तुम्ही जसं आधी टाकलं आहे तसं इथे आपोआप येतं. इथे तुम्हाला काही स्पेशली टाकायची गरज नाही लागत. जे तुम्ही आधी सिलेक्ट केलेलं असतं तेच तुम्हाला इथे दिसतं ते. आणि त्याच्यानंतर आहे ते म्हणजे डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS ट्युशन फी वेवर स्कीम सीट्स. आता TFWS म्हणजे नक्की काय, तर जे स्टुडंट्स हे TFWSला ॲप्लाय करून ज्या स्टुडंट्सला TFWSमधून सीट भेटते त्या स्टुडंट्सला त्यांच्या ट्युशन फीमध्ये 100% सूट असते. म्हणजेच काय की जे तुमची ज्या पण तुम्हाला कॉलेजमध्ये TFWS थ्रू सीट भेटेल त्या कॉलेजची जी काही फीज असतील, म्हणजे जी ट्युशन फीज असेल, बाकीची डेव्हलपमेंट फी तुम्हाला भरायलाच लागते, पण जी ट्युशन फी असेल ती तुमच्यासाठी 100% कॅन्सल होईल. पण आता TFWSमध्ये सुद्धा बऱ्याच जणांना डाऊट्स असतात की बाबा मी TFWS सिलेक्ट केलं तर मला स्पॉट राऊंडमध्ये अलाव करतील का. तर हे बघा, TFWS जर तुम्ही आता सिलेक्ट केलं तर तुम्ही नंतर तुमच्या इच्छेप्रमाणे सीट्स घेऊ शकता. म्हणजे तिथे जेव्हा तुमची कॉलेज लिस्ट येते तेव्हा तिथे तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात. जर तुम्ही इथे TFWSला येस केलं आहे तर तिथे तुम्हाला एकाच कॉलेजचे 2 ऑप्शन्स दिसतात. जे TFWSसाठी असतं
त्यासाठी त्या कोडच्या पुढे टी लिहिलेला असतो आणि जे नॉर्मल सीट असते तिथे नॉर्मल कोड असतो. आता तुम्हाला तिथे TFWS त्या कॉलेजसाठी सिलेक्ट करायचं नाही करायचं हे पूर्णपणे तुमचे डिसिजन असतो. ते तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तिथे लिस्ट बनवू शकता. आणि हो, TFWS भेटलं तर स्पॉट राऊंडला अलाव करत नाहीत, असं काही नसतं. आता काही कॉलेजेसचे त्यांचे पर्सनल जे रूल्स असतात त्याप्रमाणे आपल्याला जावं लागतं. बट इन जनरल जर तुम्हाला TFWS भेटलं आहे आणि जर तुम्हाला स्पॉट राऊंडसाठी जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता. फक्त जर का तुम्हाला TFWSमधून सीट भेटली असेल आणि तरीही तुम्हाला स्पॉट राऊंडला जायचं आहे तर तुम्हाला ही TFWSची सीट सोडावी लागते आणि मगच तुम्ही स्पॉट राऊंडसाठी ॲप्लिकेबल असता. त्यामुळे जरी तुम्ही इथे येस केलं तरी तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तुम्ही स्पॉट राऊंड मधून पूर्णपणे बाहेर व्हाल असं काही नाही आहे. फक्त जर तुम्हाला ती सीट भेटली तर तुम्हाला ती सोडून स्पॉट राऊंडसाठी जावं लागेल. अदरवाईज तुम्ही ती सीटसुद्धा तुमच्यासाठी ठेवू शकता. ओके. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे ऑर्फन डिटेल्स. जर तुम्ही ऑर्फन म्हणजेच अनाथ असाल तर तुम्ही इथे येस करा किंवा नो करा. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे आपले मायनॉरिटी डिटेल्स. आता जे महाराष्ट्रातली मुलं आहेत ते मायनॉरिटीमध्ये नाही आहेत. अदर दॅन ज्यांचं मराठी लँग्वेज आहे ते इथे मायनॉरिटीमध्ये येतात. सो डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेटचे टाईप जे आहे तिथे तुम्ही नो करा, कारण की महाराष्ट्र स्टुडंटसाठी मायनॉरिटी येत नाही. स्पेसिफिकली की मराठी स्टुडंटसाठी येत नाही मायनॉरिटी, कारण की महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटी मराठी स्टुडंटची आहे. त्यामुळे आपण इथे नो करायचं. ओके. सो इथपर्यंत जे आपले कॅटेगरी डिटेल्स आणि स्पेशल रिझर्वेशनचे डिटेल्स क्लिअर झाले असतील असं मला वाटतं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती आन्सर करेन. सो आता आपण नेक्स्ट पार्टकडे येऊया, ते म्हणजे आपले क्वालिफिकेशन डिटेल्स. आता हे डिटेल्ससुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढे आपले कॅटेगरी डिटेल्स, कारण की जे आपले मार्क्स असतात त्याच्यावरती आपला मेरिट नंबर ठरतो. ऑब्व्हियसली पहिले ते CETचे मार्क्स गृहीत धरतात आणि त्याच्यानंतर बोर्ड्सचा जो आपला पर्सेंटेज आहे किंवा जे मार्क्स असतात त्यानुसार त्यांच्या क्रायटेरियानुसार ते मेरिट लिस्ट ठरवतात. त्यामुळे इथेसुद्धा तुमचे मार्क्स टाकताना जे तुमच्या मार्कशीटवर आहेत सेम टू सेम टाका. उगीच काही चुकवू नका, कारण नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सो इथे आता तुम्हाला पहिलं काय विचारलं आहे ते आहे म्हणजे तुमचे SSC बोर्ड. आता तुमचं SSC बोर्ड महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही SSCमधून शिकला तर तुम्ही इथे महाराष्ट्र बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशन सिलेक्ट करा. अदरवाईज जर तुमचा दुसरा कोणता बोर्ड असेल तो सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. नंतर SSC पासिंग इयर. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचा 2022 असणार आहे. सो इथे तुम्ही 2022 सिलेक्ट करा. त्याच्यानंतर SSC सीट नंबर. आता हा सीट नंबर तुम्हाला कुठे भेटेल, तुमचा जो SSCचा रिझल्ट असतो, जो तुमची मार्कलिस्ट असते त्याच्यावरती तो नंबर दिलेला असतो. ओके. सो आता नेक्स्ट इथे तुम्हाला तुमचे SSCचे मार्क्स एंटर करायचे आहेत. आधी आहे ते म्हणजे मॅथ्सचे मार्क्स आउट ऑफ 100 आणि तिथे आपोआप तुमचं पर्सेंटेज येईल फक्त मॅथ्स पेपरसाठीचं. त्यानंतर सायन्स आणि सेम इंग्लिशसाठी सुद्धा टाकायचं आहे. आणि लास्टला ॲग्रिगेट मार्क्स म्हणजेच की एकूण मार्क्स तुम्हाला किती होते. आता एकूण म्हणजे असं नाही की मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश. एकूण म्हणजे जे तुम्हाला 500पैकी एकूण किती होते ते तुम्हाला टाकायचे आहेत. मग तुमचे किती 400 असतील, 300 असतील, 450 जे काही तुमचं असेल ते तुम्ही तिथे टाका. मग त्या एकूणमध्ये तुमचे सोशल स्टडीज किंवा दुसरे तुमचे काही सब्जेक्ट असतील तर सगळ्या सब्जेक्ट्सची एकूण त्याच्यात येते ते तुम्ही टाका आणि तिथे आपोआप तुमचं पर्सेंटेज तुम्हाला तिथे डिस्प्ले होईल. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे आपले HSC डिटेल्स, म्हणजे जे आपले 12th स्टँडर्डचे डिटेल्स असतात ते आपल्याला इथे टाकायचे. सो तुमचा बोर्ड कोणता आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करा. जर महाराष्ट्र बोर्ड असेल तर मी जसं आधी सांगितलं तसं वरती दिलं आहे आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे, हा बोर्ड तुम्ही सिलेक्ट करा. 4 असणार आहे तर तुम्ही ते टाका. त्याच्यानंतर येतो HSC सीट नंबर. हा सीट नंबरसुद्धा तुम्हाला तुमच्या मार्कलिस्टवरती दिसेल. हा सीट नंबर टाकताना सुद्धा तुम्ही खूप केअरफुली टाकला पाहिजे. अजिबात काहीही चूक करू नका. इवन कॅपिटल स्मॉल लेटरची सुद्धा चूक करू नका. त्याच्यानंतर येतं की कॅन्डिडेट्स मदर नेम ॲज ऑन HSC मार्कशीट. आता तुमच्या मार्कशीटवरती तुमच्या आईचं नाव दिलेलं असेल ते सेम टू सेम इथे टाका. काही स्पेलिंगची चूक करू नका. आणि खाली तुमचं नाव जसं की मी आधी बोललं की आधी आपल्याकडे सरनेम येतं, देन नाव आणि त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव येतं, त्याप्रमाणे इथे टाका. इथे सुद्धा स्पेलिंग मिस्टेक अजिबात करू नका. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे जसं SSCसाठी मार्क टाकलेत तसं इथे सुद्धा तुम्हाला मार्क्स टाकायचे आहेत. तुमचे फिजिक्स, मॅथ्स अँड केमिस्ट्री PCMची CET आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे फिजिक्स, मॅथ्स अँड केमिस्ट्री टाका. बायोलॉजी असेल तर बायोलॉजीसुद्धा त्यांनी तिथे दिलं आहे.
किंवा जर तुमचं CS असेल तर D9 म्हणून कोड आहे CSचा, तो तुम्ही ती सिलेक्ट करा. आणि जे काही तुमचे आउट ऑफ 100 किंवा CSसाठी 200 असतात ते तुम्ही तिथे मार्क्स तुमचे टाका आणि आपोआप इथे तुम्हाला लास्टला पर्सेंटेज येतात त्याचे. ओके, तर चला ह्याच्यानंतर आता आहे ते म्हणजे की तुम्ही JEE किंवा नीट दिलेली आहे का. तर जर तुम्ही JEE दिलेली असेल तर इथे तुम्ही येस करा. आता खूप जण मला विचारतात की जर का JEE दिलं, आपण येस केलं, तर माझं मेरिट लिस्टमध्ये माझ्या रँकमध्ये काही फरक पडेल का. कारण की JEEमध्ये बरेच जणांना कमी असतात किंवा आणि CETमध्ये चांगले असतात. तर असं काही नाही फरक पडत. बरेच यूट्यूब चॅनल्सवरती सुद्धा तुम्हाला सांगतात की असं काही फरक पडत नाही. तुम्ही JEEला येस केलं किंवा नो केलं काही जास्त फरक पडत नाही. पण जर तुम्ही JEE दिलेली असेल तर येस करा. जरी तुम्हाला 0% असले तरी तुम्ही तिथे येस करा, त्यांनी काहीही फरक पडत नाही. जे तुमचे बेस्ट मार्क्स आहेत ते तिथे गृहीत धरतात. त्यानंतर तुम्ही चेक JEE स्कोअर केलात की तुम्हाला तिथे तुमचा जो बेस्ट स्कोअर असतो. आता 2 पेपर्स असतात आपले JEEचे. एक असतो तो आपला मेन जानेवारीमध्ये झालेला होता आणि एक आता नंतर झालेला होता, आय गेस एप्रिलमध्ये समथिंग. सो त्याच्यात तुम्ही तुमच्या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला ज्या चांगले मार्क्स आहेत तो मार्क्स इथे तुम्हाला ते डिस्प्ले होतात. सो त्याची तुम्ही काही काळजी करू नका, ते नेहमी बेस्ट मार्क्सच धरतात आपले. तर आता त्याच्यानंतर आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. आता इथे आपल्याला आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. फोटोग्राफ तुम्ही तुमचा लेटेस्ट अपलोड करा. त्याचबरोबर तुम्ही जी आधी सिग्नेचर केलेली होती, तुम्ही जो CETचा स्टार्टिंगचा फॉर्म आपण भरतो एक्झामच्या आधी, तेव्हा जी तुम्ही सिग्नेचर अपलोड केलेली आहे मोस्टली तीच सिग्नेचर अपलोड करा. जास्त काही चेंजेस करू नका. आणि त्याचे तुम्हाला साईज दिली आहे त्यांनी की मोर दॅन 4 KB आणि लेस दॅन 10 KB करा. ओके, तर आता आपण आपल्या लास्ट स्टेपवरती आलेलो आहोत, ते म्हणजे आपले डॉक्युमेंट्स अपलोड करणे. तर ही स्टेपसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मी तुम्हाला SEBCच्या स्टुडंटसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे सगळे इथे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट्स नीट गोळा करा. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला ओरिजिनलसुद्धा इथे लागतात, कंपल्सरी आहे. तुम्ही जे काही तुमचे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करताय ते तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही जेव्हा व्हेरिफिकेशनला जाल तेव्हा तुमचे हे ओरिजिनल डॉक्युमेंट चेक केले जातात. आणि त्याचसोबत तुम्हाला ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सचे 2 सेट्स, झेरॉक्सचे 2 सेट्स तुम्हाला तिथे घेऊन जावे लागतात. अलॉंग विथ तुम्ही ह्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो तुम्हाला फॉर्म भेटतो तो तुम्हाला प्रिंट करायचा आणि त्या फॉर्मचे सुद्धा 2 प्रिंट्स तुम्हाला त्या सेटसोबत जॉईन करायला लागतात. आता इथे मी तुम्हाला जर सांगितलं की माझ्याकडे व्हॅलिडिटीचं नाही आहे, सो आपल्या बऱ्याच जणांकडे व्हॅलिडिटी आलेलं नाही आहे सर्टिफिकेट, कारण की ती आता लेटेस्ट GR आलेला होता. त्यामुळे जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर इथे तुम्हाला दिसू शकतं 4th पॉईंट आहे की तुम्हाला रिसिप्ट इथे अपलोड करायची आहे. सो जी तुम्हाला त्या ऑफिसमधून रिसिप्ट भेटली आहे ती तुम्ही इथे अपलोड करा. ॲज वेल ॲज आता माझ्याकडे नॉन क्रिमिलियर होतं त्यामुळे मी ओरिजिनल सर्टिफिकेट इथे अपलोड केलेलं आहे. तर तुमच्याकडे त्याचीसुद्धा रिसिप्ट असेल तर तुम्ही त्याची रिसिप्ट केली तरी चालते. तिथे तुम्हाला त्याप्रमाणे ऑप्शन येईल. आणि जे तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे ज्याच्यामध्ये तुमचं ॲन्युअल इन्कम हे अप टू 8 lakhs दिलेलं असतं ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्याचसोबत स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ पासिंग SSC किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बरीच जणं चुका करतात की SSC सर्टिफिकेट जे आपलं आहे ना ते आपल्याला 2 भेटलेले आहेत. एक असतं ते म्हणजे आपलं मार्कशीट भेटलेली असते म्हणजे गुणपत्र, आणि दुसरं म्हणजे आपल्याला बोर्ड सर्टिफिकेट भेटलेलं असतं ते म्हणजे प्रमाणपत्र. तर हे दोघांमध्ये सुद्धा फरक आहे. हां, दिसायला ते सेम असतात, पण जर तुम्ही गुणपत्राऐवजी प्रमाणपत्र इथे अपलोड केलं तर तुम्हाला व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतो. तिथे तुम्हाला वेगळं अपलोड करायला ते सांगतात परत, जे आपलं गुणपत्र आहे ते. त्यामुळे आत्ताच अपलोड करताना नीट चेक करा आणि जे गुणपत्र आहे म्हणजेच जी तुमची मार्कशीट आहे ती इथे अपलोड करा. आणि त्याच्यानंतर HSCसाठी तर आपल्याकडे आता सध्या मार्कशीटच अवेलेबल आहे. आणि JEE दिलं असेल तर JEEचं तुमचं जे ऑनलाईन असतं मार्कशीट आपल्याला स्कोअर कार्ड दिसतं ते तुम्ही इथे त्याची PDF अपलोड करा. आणि CETचं सुद्धा सेम अपलोड करा इथे. ओके, आता तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केलं की ते तुम्हाला फीचे डिटेल्स येतील. तर आता जर का तुम्ही CET दिलेली आहे तर CETचा जेव्हा तुम्ही आधी फॉर्म भरताय तेव्हा तुम्हाला तिथे फीज भरावे लागतात स्टार्टिंगला. त्यामुळे आपण सगळ्यांनी 800 रुपीज किंवा काही जणांनी 1000 रुपीजसुद्धा पे केलेले असतील. तर ज्यांनी आधी पे केलेले आहेत त्यांना आत्ता पे करायची अजिबात गरज नाही आहे. इथे तुम्हाला दिसतं आहे की ॲप्लिकेशन फी तुमच्याकडून आधीच घेतलेली आहे 800
रुपीज आणि आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फी काही भरायला लागणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही सहज सेव्ह अँड प्रोसीड करा. तर मित्रांनो, ह्या स्टेपनंतर तुमचा पूर्ण फॉर्म भरून झालेला असेल आणि तुम्हाला कन्फर्मेशनचा एक मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये तुम्हाला तुमचं स्क्रुटिनिटी सेंटरवरती जाण्याचा टाईम आणि जे जे डॉक्युमेंट्स लागतात ते सगळं तिथे दिलेलं असेल. त्यामुळे तुम्ही वेळेवरती स्क्रुटिनिटी सेंटरवरती जाऊन व्हेरिफिकेशन करा. आणि हा व्हिडिओ जरा लेंदी झालेला आहे, परंतु मी याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप सो तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आणि तरीही जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी त्यांना नक्की रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व SCBCच्या स्टुडंट्समध्ये जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.